ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती आई नमः. काल आपण बघितलं की आईंना सर्वसाधारण सामान्य माणसांना तर आईंचा उपयोग होतच होता व्यवहारामध्ये. पण त्याचबरोबर जे उच्च पातळीवरती गेलेले संत होते त्यांना पण आध्यात्मिक काही ना काहीतरी मार्गदर्शन म्हणा आईंच्याकडनं मिळत होतं. आता काल जे आपण पत्र वाचलं आईंचं त्यातलं जे गूढ आहे, आईने जे त्यांना ध्यानासंबंधी सांगितलंय ते आपण पुढे समजून घेऊया. पुन्हा त्याच्या आपण थोडस त्याच्यावरती विचार करू. आता ह्याच्यामध्ये की ही साधना तीव्र ठेवायची म्हणजे कसं की एक एक दिवस जो आहे तो प्रगती करत होतो. आपण प्रगती करतोय, आपल्याला चांगलं पुढचं पुढचं भिडत जाते म्हटल्यावरती माणसाला आणखीन पुढे जायची एक हे होते. दुसरं असं असतं की जसं आपल्याला एक आपण रेल्वेमध्ये बसताना आपल्याकडे तिकीट असतं. जरी समजा एखाद्या गाडी बदलायची असेल आणि पुढचा प्रवास दुसऱ्या ट्रेननी करायचा असेल, तर आपल्याला गंतव्य माहिती असतं. आपल्याला माहिती असतं की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय. तसंच अध्यात्मामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा तो जो टप्पा असतो तो दाखवला जातो. आणि एक प्रकारे तुम्हाला तेही लागते, काय म्हणतात त्याला ओढ लागते, की मला तिथपर्यंत पोहोचायचंय, मला तिथपर्यंत पोहोचायचंय. जसं गाडी समजा लेट झाली किंवा काही कारणाने गाडी थांबून राहिली, तर आपण लगेच बेचैन होतो, की अरे आता वेळेवर ते आपण पोहोचणार नाही. तर तशा तऱ्हेने कोणती साधनेमध्ये कोणती हे येऊ नये, कोणतेही अडथळे येऊ नये आणि आपला मार्ग आणि आपली साधना अशी ती चालतच राहावी आणि लवकरात लवकर आपण जे आपल्याला हे करायचं मिळवायचंय तिथपर्यंत आपण पोचावं. अशी खूप ओढ लागते कारण ते दिव्य आहे, ते अलौकिक आहे आणि एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी शक्ती लहान शक्तीला ओढत असते. त्यामुळे पण ती खूप ओढ लागते आणि असं वाटतं की नाही केव्हा आपण जावं आणि केव्हा आपण ध्यानाला बसावं, केव्हा ती भेट घ्यावी, असं असं आपल्याला वाटत राहतं. पण ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येत नाही की अमक्या दिवशी चांगले अनुभव येतील किंवा अमक्या दिवशी येणार नाहीत. आता कधी-कधी असं व्हायचं की संबंध याच्यामध्ये काही अनुभव नाही आणि अचानक एखाद्या दिवशी ध्यानाला बसावं. मग त्यामध्ये त्या साधकाला काही हे समजत नाही की आज माझं ध्यान चांगलं लागलं होतं म्हणून मला अनुभव आला का काय झालं? मी कोणत्या स्थितीला होतो? हे बरेच आपल्याला कळत नाही. पण असं एखादा खूप असा अनुभव आपल्याला येऊन जातो. अलौकिक अनुभव येतो आणि आपण विचार करत राहतो की आपल्याला अच्छा आपली आता ही स्थिती आहे. असं करत करत आपला पुढचा टप्पा आपण गाठत असतो. तर आता आईने जसं सांगितलंय की कंठचक्र ही मोठी म्हणजे थोडं अवघड वाट आहे. आता इतकं खरंच तसं म्हणलं तर पृथ्वीवरती किंवा ते चिंचोळी वाट आहे. आणि तिथे सगळं त्यांनी वर्णन असं केलंय की एक प्रकारचा संकशीचा तंबू कसा असतो, की तिथे सगळ्या नाड्या त्याच्या हे झालेल्या आहेत. आणि त्याच्यातून तो मार्ग काढायचा असतो. आणि बरोबर गुंफेमध्ये जेव्हा आईचा प्रवास सुरू झाला, तर अंधकारच अंधकार. आपल्या बरोबर कोणी नाही. पहिल्या वेळेला जेव्हा आई कुंडलिनीच्या ह्याच्यामध्ये आईला असाच अनुभव आला होता, की आपण कुठल्यातरी एका नळीमध्ये शिरतोय, गुहेमध्ये शिरतोय आणि तिथे अंधकार आहे. पण तिथे आईला असं वाटत होतं, कोणतरी बरोबर आहे. पण इथे एकाकी, सगळा मार्ग एकाकी कंटाळायचा होता. आणि पुढे काही दिसत नव्हते. फक्त एकच आशा होती, की पुढे कधी ना कधीतरी प्रकाश दिसेल. आणि अशा ह्याच्यामध्ये आईचा प्रवास सुरू झाला. आता थोडं हे पण होतं, की हे केव्हा संपणार? ही गुफा, हा जो प्रवास आहे माझा अंधकारातला, तो केव्हा संपणार? मी केव्हा त्या प्रकाशाकडे जाणार? असं पण होतं. आणि थोडं हे पण होतं, की आपण बरोबर मार्गावरती हे तर सतत साधकाला थोडं वाटतच राहतं, की इतकं कसा वेळ लागतोय किंवा आपल्याला अजून कसं काही कळलं नाही. म्हणजे कुठपर्यंत तर आलोय, अजून कसं समजलं नाही, असं पण साधकाला वाटत राहतं. तर अशा ह्याच्यामध्ये आई अडकलेली असताना म्हणजे जसे काही नाही, अंधकार, एकाकी आणि प्रकाशाची ओढ आणि मन म्हणे, "चल, चल पुढे चल." मन काय ऐकायचं नाही. मन कधीच म्हणायचं नाही, की "नाही तुला तर काही हा अंधकार आहे, काही हे नाही, पुढचं काही कळत नाही, तर तूच आपण जाऊया मागे." असं मन कधीच म्हणायचं नाही. मन म्हणायचं, "पुढे चल." तर अ, आता ह्या ह्याच्यामध्ये आईची साधना अशी जरी म्हणजे आई कधी-कधी 3 तास बसायची ध्यानाला. आईची अशी समाधी लागून जायची, की आईला समजायचंच नाही.
आणि मग एक प्रकारे आईवरती प्रेशर असायचं. म्हणजे मला तेच वाटतं, की आई ध्यानावरून उठल्यानंतर आईला किती एकदम अशी खडबडून जाग आल्यासारखं व्हायचं आणि आईला वाटायचं, "अरे बापरे! आता हे करायचंय, घरातलं ते करायचंय," असं. आता आई सकाळी 4 वाजता उठायची. बरोबर 4 ला आई उठून ध्यानाला बसायची मला आठवतंय. आणि 10 10:30 ला रात्री झोपायला मिळायचं. मध्ये-मध्ये दमली तर ती झोपू शकायची थोडी. आडवी पडायची कारण थकून जायची ती. पण त्याचबरोबर तिला कामं इतकी होती. त्यातच महाराष्ट्र मंडळाचं काम असायचं. येणारे-जाणारे लोकं असायचे. पुन्हा तिचं स्वतःचं काही शिवण-टिपण हे असायचं. असं पुन्हा या काय म्हणतात त्यात एक विठ्ठल आश्रम दिल्लीमध्ये काढायचं ठरलं होतं. तर त्याच्यासाठी काय होतं आईला सगळ्या म्हणजे हे पण माहिती होत्या रीती आणि हे पण माहिती होतं. आणि एक प्रकारे लोकांना वाटायचं की बाळामावशींच्याकडे आपण गेलो आणि त्यांना सांगितलं आणि त्यांनी जर मार्गदर्शन केलं तर ते काम नक्की होतं. अशी पण लोकांची भावना झाली होती. त्यामुळे लोकं कोणत्याही याच्यासाठी आईकडे येत असत. तर ते ऐकून त्या लोकांना येणाऱ्या लोकांना आईने कधीच "आता येऊ नका, मला वेळ नसते, सकाळी येऊ नका, अमक्या वेळेला येऊ नका," असं कधीच टोकलं नाही. येऊ दिलं. कारण गुरु आज्ञा होती की सेवा करायची. तर मग त्यामुळे ते केव्हाही माणसं यायची. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिची धावपळ आईची खूप व्हायची. तर एकदा तर मला असं आठवतंय म्हणजे अनुभव म्हणजे कसे अनुभव, की आईच त्या दिवशी सकाळपासून 7 वाजल्यापासून माणसं सुरू झाली. म्हणजे 6:45 ला कोणाच्या तरी घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ते आले. खूप रडून-रडून आईला काही सांगून गेले. तो गेला, तो आला, तो आला, तो गेला असं. आणि त्या ह्याच्यात आईला स्नान करायला पण वेळ झाला नाही. जवळ-जवळ 10:30 होऊन गेले आणि आईला तर अगदी म्हणजे आईचं स्वयंपाकाचं करता-करता थोडं बहुत स्वयंपाकाचं पण खूप तयारी करून ठेवली आईने बोलता-बोलता. असं आपल्याकडनं आई आपलं-आपलं एक-एक काम उरकत होती. पण इकडे माणसांना अटेंड करत होती आणि आईचं स्नान राहिलं. आणि तर आईने मला अजून आठवतंय, की आई स्वयंपाकघरामधून अशी आपल्या हातावरती तिने ते कपडे काढून बाथरूममध्येच कपडे बदलायची आई. तर बाथरूम सगळे कपडे आईने त्या हातावरती घेतलेले बाथरूममध्ये निघाली आणि तेवढ्यात एक ग्रहस्थ तिला म्हणजे आमचं घर खालचं घर होतं. तर खालच्या घर आणि त्याला ते एक मागच्या बाजूला जाफरी होती. म्हणजे तो छोटासा वरांडा असतो आणि त्याला जाळी असते त्याला आणि पुढे पुन्हा एक ओटा होता असा. त्याला जोडून ओटा आणि मग 2-3 पायऱ्या, मग अंगण आणि मग गेट होतं. त्या गेटमध्ये त्या माणसाला आईने बघितलं आणि म्हणे, "अगो बाई, ह्यांना मी वेळ दिली होती." आता तुम्हाला वाटेल, की तो माणूस खरंच उभा होता का? तो माणूस वगैरे कोणी नव्हतं. तिथं कोणी दिसत होतं, फक्त आईलाच दिसत होतं. तर सांगायचं म्हणजे आईने त्याला वेळ दिली होती आणि आई त्याला म्हणजे त्या दिवशी त्या त्या ध्यानात बसून आईला त्यांना त्याला सद्गती देणार होत्या. तर इतकं म्हणजे आपण म्हणजे कोणी आलं म्हणजे ॲक्चुअली कोणी येणं आणि ह्याच्यामध्ये काही फरकच नव्हता. तर हे तर मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय, की आई म्हणाली, "अगो बाई, आले वाटतं माझी अजून अंघोळ स्नान राहिलंय." आई पटकीने गेली आणि कसं तरी अंगावर पाणी घेऊन आली आणि मग ध्यानाला बसली आणि मग ते पुढे त्यांचा सगळा काय होता तो प्रॉब्लेम सोडवला. तर असे पण खूप गमतीशीर म्हणतात तसं किस्से होत असत. पण ह्यामध्ये आईची किती आईला धावपळ करायला लागत असे आणि वय सगळंच विचार केला तर थोडं अवघड होतं. अ, तसंच म्हणतात तसं त्याला आमच्याकडे सत्यनारायणची म्हणजे सत्यनारायणची पूजा माझे वडील काही दिवस तर दर पौर्णिमेला करत असत. आणि सत्यनारायणच्या पूजेचं काही त्याला असं बंधन नाहीये. पण मला वाटतं बहुतेक श्रावण महिन्यातली गुरुजींना म्हणजे बोलवून भटजींना बोलवून आम्ही पूजा करायचो. तर दरवर्षी असायचं ती पूजा. तर तसं यावेळेला आईची तब्येत खूप ठीक नाही आणि आईची साधना इतकी तीव्र चाललेली, अंगात भयंकर उष्णता, त्याच्यानंतर रक्तसंबंध ह्याच्यातून प्रस्फुटित व्हायचं. कातडी इतकी पातळ कांद्याच्या सालीसारखी आईची कातडी होऊन गेली होती. अशा ह्याच्यात आईने सांगितलं, "बाबा आता यावेळेला मला नाही होणार." तर कारण सत्यनारायणची पूजा म्हणजे मग सगळं ते पूर्णावरणाचा स्वयंपाक, नैवेद्याचा स्वयंपाक हे सगळं आलं. तर आई म्हणाली, "यावेळेला तुम्ही मात्र असं करा, की त्या गुरुजी आहेत त्यांना फक्त एकट्यालाच बोलवा, बाकीच्यांना कोणाला बोलवू नका." तर त्याप्रमाणे ठरलं आणि वडील गेले बोलवायला आणि वडील बोलवायला गेले तर वडिलांना संकोच पडला. कारण वडिलांचा पण स्वभाव असाच होता. तर वडिलांनी त्यांना असं सांगितलंच नाही, की तुम्ही एकटेच या, यावेळेला सगळे हे नाहीये.
सगळ्यांचं जेवायचं होऊ शकत नाही. असं काही त्याने मोग म्हणजे काय सांगायचं होतं, निमंत्रण करायचं होतं, तर वडिलांनी काही संकोचाच्यामुळे सांगितलं नाही. आणि वडिलांनी इकडे पण सांगितलं नाही आईला. स्वयंपाक झाला, सगळी तयारी झाली आणि ते गुरुजी जेव्हा बाहेर येऊन टॅक्सी थांबली आणि एक-एक जण टॅक्सीतून उतरतात. तर मी आई म्हटलं, "आई गं, 8 जण आलेत." तर मग आता काय? ऐन वेळापटून स्वयंपाकाचं सगळं कसं करायचं? धावपळ सगळी. तर असं असं पण काही-काही वेळेला गमतीशीर व्हायचं. आणि कधी-कधी असायचं, की आम्ही पानं घेतली, आम्ही खाली बसायचो जेवायला. डायनिंग टेबल वगैरे काही नव्हतं, गोल असं सगळेजण खाली जेवायला बसायचं, की सगळं घेतलं मध्ये. सगळे गोल जेवायला बसणार आता आम्ही. पाणी-बिणी सगळं आणलं असं. तर तोपर्यंत कोणते 2 व्यक्ती यायच्या. म्हणजे आता पुन्हा काहीतरी करायला पाहिजे, ॲडिशनल काहीतरी करायला पाहिजे. तर असे पण ह्याच्यामध्ये पण असं व्हायचं. मग आई काहीतरी खूण करायची. आई म्हणायची, "नाही त्याला तासं टाक, भात टाक." म्हणजे कुकर लावून ये आणि मग आपण बसूया जेवायला कुकर होईपर्यंत भात होईल. म्हणजे बाकीचा आईला अंदाज असायचा, की साधारण काय पुरेल आणि काय नाही. नाहीतर काही वेळा कणिक मळायला लागायची. तर असं सगळं हे व्हायचं. गमती-गमती व्हायच्या आणि त्या ह्याला सगळ्यांना म्हणजे आम्ही असं म्हणू, की आईने आम्हाला सगळ्यांनाच तसं ते तोंड शिकवलं. आता हे सगळं होत असताना जे बाहेरची माणसं यायची त्यांचा काय भाव असायचा? तर त्यांना असं अनुभव व्हायचा, की माझा आई तुमचं मी नामस्मरण घेतलं आणि मी तीर्थ घेतलं तुमच्या नावाचं, चरणाचं. म्हणजे मग मानसपूजा करूनच. पण माझा ताप उतरला, कोणाला नोकरी लागली, कोणाला तो पुढचा इंटरव्ह्यू हे होणार होता, चुकणार होता. तो इंटरव्ह्यू काही कारणाने त्या लोकांनीच पोस्टपोन केला आणि त्यांचा इंटरव्ह्यू आणि त्यांना नोकरी पण मिळाली. असे खूप, खूप, खूप अनुभव लोकांना यायला लागले. जसे अनुभव यायचे, तर लोकं तर येऊन इतकी आईची खूप वर्णन करायचे, की "आई तुम्ही मला ते विसुरापात दिसता, अमकं करता." आईला हे सगळं नको व्हायचं. आणि आई काय म्हणायची देवीला आता हे गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की आई काय म्हणायची देवीला, की "हे कशासाठी तू करतेस? हे सगळं तू करतेस ना." कारण हे जे घडत होतं, ते आईला काही कळत नव्हतं. आई काय तिथं जात नव्हती, की बाबा आईला ध्यानामध्ये कळलं, की हा माणूस आजारी आहे आणि त्याला हे करावं असं काहीच नव्हतं. आई आपल्या ह्याच्यात असायची, पण आईची शक्ती काम करत असायची. आणि आईला ते काय कळत नव्हतं. तर आई मग शेवटी देवीला प्रार्थना करायची, की "हे तुम्ही तुमच्याच हे का नाही करत तुम्ही? मला का मध्ये घेता? मला विनाकारण म्हणजे मला भीती वाटते. मी सर्वसाधारण सामान्य स्त्री आहे. हे लोकं इतकं येऊन वर्णन करतात, की मला कधीतरी असं वाटतं, की नको रे बाबा, काय आपण कुठेतरी कशात तरी या अ, गोड-गोड बोलण्यामध्ये आपण अडकून जाऊ. तर हे मला नको आहे मुख्य म्हणजे आणि मी काही करत नाही, ही माझा भाव आहे. तेव्हा देवीने सांगितलं, की हे कोणाच्या तरी माध्यमातूनच करायला लागतं. त्या लोकांना तसं मिळू शकत नाही. त्यांची तेवढी ताकदच नसते. तर आता ह्याच्यामध्ये हे समजून घ्यायसारखं आहे आपल्याला, की आपल्याला वाटतं, की अमके संत आले. बरेच वेळा होतं, की आपण जे आध्यात्मिक मार्गामधले लोकं आहेत, तर त्यांना काही अध्यात्मामध्ये म्हणजे साधनेमध्ये किंवा आपल्या काही व्यावहारिक ह्याच्यामध्ये काही अडचण आली, तर काही वेळा असे दृष्टांत होतात, की कोणतरी संत येऊन त्यांना सांगून जातात. मग आपल्याला वाटतं, की अरे ते आले. पण हे असं असतं, की ह्याचा अर्थच काय, की आपण त्या देवापर्यंत आपण अजून पोहोचलेलो नसतो. म्हणून त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. त्यांना त्यांच्यातून आपल्याला मदत मिळत असते, सहायता मिळत असते, कृपा मिळत असते आणि म्हणूनच गुरुचं जे महत्त्व सगळ्या पुस्तकातून सगळे संतांनी सांगितले ते ह्याच्यासाठीच. हे माध्यम कोणतरी लागतंच. म्हणजे खांबावरची वीज तुम्ही डायरेक्ट घ्यायची म्हटलं, तर तुमची ताकद नसते. ती त्याच्या ह्याच्यापर्यंत ते तितक्या प्रमाणामध्ये खोलीपर्यंत आणावीच लागते. त्याप्रमाणे ती बटणं लावायला लागतात. त्याप्रमाणे अर्थिंग करावं लागतं. तर तेव्हाच आपण ती वीज वापरू शकतो. तशा तऱ्हेचंच ही जी शक्ती आहे, ती शक्ती सर्वसाधारण माणसाला पेलवत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला संतांचं, गुरूचं अत्यंत आपल्याला आवश्यकता असते. कारण त्यांच्या माध्यमातूनच आपण परमेश्वराकडे जाऊ शकतो. तर कधी-कधी म्हणजे असं पण मी तुला म्हटलं, की कोणाचा तरी ॲक्सिडेंट पण झालेला वाचला वगैरे आणि खूप म्हणजे ते इतकं वर्णन करत मला म्हणजे मी पण बघितलेलं आहे. कारण कधी-कधी असं व्हायचं, की आम्ही पाणी-बिणी द्यायला गेलो, तर आम्ही अ, ऐकायचं त्यांचं बोललेलं.
किंवा ते असे आपला वेळ काढून वेळ काढून ऑफिसमधून जाताना येताना यायचे आणि सगळा अनुभव सांगायचे. तर त्यामुळे पण आम्हाला कळायचं, आम्ही घरातच असलो तर जी जी कोण बहीण भाऊ कोण असेल तर त्यांना हा त्यांचा अनुभव आम्हाला कळायचा, वडिलांना पण कळायचा. आणि आश्चर्य वाटायचं की यांना असे कसे अनुभव येतात म्हणून. आणि ते म्हणजे ते ते आईला इतकं हे करायच्या, म्हणजे आईने स्वतःला कसं म्हटलंय देवीच्या समोर, मी अपवित्र आहे, मी पापी आहे, मी सर्वसामान्य आहे. म्हणजे आईने जितकं आपल्याला अ, अ, हे समजलं, सर्वसामान्य समजलं, तशा तऱ्हेने आईने देवीला प्रार्थना केली. पण देवीनीच असं हे सांगितलं. आता हे जे होतं की आईला असं वाटायचं की माझं ध्येय काय आहे? म्हणजे स्वामीजीने सांगितलं तर आहे की यांचं, पण याच्यात वेळ घालायचा, आणि जरी वेळ घातला तो विचार करा. तुम्हाला कुठलं तरी म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणजे सगळ्यांनीच आपल्याला हा अनुभव आहे, की असं काहीतरी कोणी सांगून गेलं, की अरे बापरे! त्याच्यावर हे साधी गोष्ट आहे. आता हे आपल्याला ऐकायला मिळतं सायबर क्राईम, आणि कोणाचे तरी पैसे मोबाईलमधून गेले. तर आपण दिवसभर विचार करत राहतो, कारण ते आपल्याला थोडीशी स्वतःला पण ती भीती असते, की बाबा आपण पण पैसे या माध्यमातून पैसे आपण ट्रान्सफर करतो. तर हे मग काय घ्यायची सावधानी, काय घ्यायची? असं झालं तर काय करायचं? असं आपण नाही म्हटलं, किती नाही म्हटलं तर आपण विचार सोडून देऊ शकत नाही, की झालं त्याचं, आपल्याला काय करायचंय? असं होत नाही. तर तसंच आईचं व्हायचं, आणि आईचं तर हृदय प्रेमाने भरलेलं होतं. पुन्हा आईला त्यांच्याबद्दल अत्यंत सहानुभूती पण असायची. तर त्यामुळे आईच्या मनामध्ये ते विचार यायचे, म्हणजे हे सगळं एक प्रकारचा संघर्षच असायचा ना. त्यामुळे आईला वाटायचं, की माझं ध्येय काय आहे? मला हे कशाला त्याच्यामध्ये मला अडकवतायत. पण ह्या ह्याच्यामध्ये असं असतं, की एक प्रकारे आपण घडत जात असतो. कोणतीही सेवा. आता तुम्हाला बघा, नेहमीच सेवेला खूप महत्त्व दिलंय. आणि असं आहे, की जितकी तुम्ही निम्न स्तराची सेवा कराल, तितकी तुमची जे आपला जो काय म्हणतात त्याला, अशुद्धी म्हणा, अशुद्धी म्हणूया आपण, अशुद्धी म्हणा किंवा आपलं जे कर्म असतं, वाईट कर्म, तर ते कर्म आपलं धुतलं जातं. म्हणजे असं आहे, की समजा तुम्ही आता माझ्या ओळखीच्या ह्याच्यामध्ये ते खूप छान चांगल्या साधिका आहेत. तर त्या जिथे नोकरीला होत्या तिथे शंकराचं देऊळ होतं. तर त्यांना भयंकर त्या चांगल्या म्हणजे खूप आवड आणि चांगल्या भक्त ज्याला म्हणतो तशा त्या. तर त्या डब्बा न्यायच्या नाहीत. मधला हे झालं, लंच टाईम झाला, की त्या पळायच्या देवळात आणि तिथं काय करायच्या, तर झाडू लावायच्या, स्वच्छता करायच्या शंकराच्या देवळात. आता भाव पण बघा आणि प्रयत्न पण बघा. नोकरी करणारी बाई. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला खूप वरती नेतं. खूप वरती नेतं. अशा तऱ्हेची सेवा निम्नस्तरीय जर केली तर. आता ही तर सेवा म्हणजे अशा माणसांना हे देणं, त्याचा दुवा मिळायचा आईला. तर हे करणं आवश्यक असतं. कोणत्याही साधनेमध्ये सेवा, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टीशिवाय, म्हणजे आता शिवानंद स्वामींनी पण स्वतः लोकांचे, पेशंटचे पाय चोळलेले आहेत. त्यांच्या पायांना मालिश केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी हॉस्पिटल काढलं, तर असे साधक मला माहिती आहेत, की ज्यांना स्वामी शिवानंद त्यांना मिलिटरी हॉस्पिटलमधून घेऊन आले. बंदुकीची गोळी लागलेली होती आणि त्यांचा पाय कापायचं ठरलं होतं. तर स्वामी शिवानंद त्यांना घेऊन आले आणि त्यांच्या पायाला रोज मालिश करायचे ते. ऑपरेशन केलं आणि रोज मालिश करायचं. मग ते म्हणायचे, "बघा माझे गुरु कसे, मी गुरुचे पाय चोळायचे, तर गुरुच माझे पाय चोळत होता. माझे पाय चोळून गुरुनी मला शिष्य केलं." तर अशा अशा तऱ्हेची सेवा आपल्याला करणं आवश्यक असतं या मार्गामध्ये. हे आईला समजत होतं आणि गुरु सांगतात त्याप्रमाणे आई करत पण होती. पण ह्याच बरोबर हे जेव्हा होत असताना, म्हणजे मी असं म्हणते, की गुरु काही-काही वेळेला खूप कठोर होतात. पण त्याचबरोबर आई म्हणायची, काय म्हणायची, "मुझे मार-मार कर खीर खिलाई." गुरुने मुझे मार-मार कर खीर खिलाई असं म्हणायची. आता ही खीर खायची म्हणजे काय? की गुरुने आपल्याबद्दल काही चांगलं म्हणणं, किती आपल्याला हे होईल, आनंद होईल त्याचा. तर आता या ह्याच्यामध्येच त्यांनी गुरुनी अशाच तऱ्हेचा आईचा जेव्हा प्रवास चालला होता, आणि हे मनातल्या मनात माणसाचा अंतर्मुखता असतेच आणि संघर्ष चालूच असतो. कारण दुसरा काही विषयच नसतो आपल्याला, हाच विषय असतो ध्यान, आणि पुढे जायचंय आणि माझं मन, माझा विचार असं सगळं असतं.
तर या ह्याच्यामध्ये आपण त्या ह्याच्यातच सतत 24 तास असल्या कारणाने म्हणा किंवा वेळ आल्यानंतर गुरु मग एक दिवस आपल्याला सुचकारतात. ते सांगतात, की "तू चांगल्या ह्याच्यावरती चालली आहेस." तर स्वामी शिवानंदांनी आईला काय म्हटलंय ते बघूया. हे मात्र मला शिवानंद स्वामी आणि आई हे दोघंही शिवानंद स्वामींना पण मी बघितलेलं आहे. तर त्यांचा मोठेपणा का आईचा मोठेपणा हे काय समजायचं असं वाटतं. तर सद्गुरूंचे दर्शन. आता आई खूप दिवस मी म्हटलं ना अंधारात, अंधारात, अंधारात हे होती आणि म्हणजे खरं जिद्दीने बसवत होती, चिकाटीने बसवत होती, पण काही नाही. एकाकी प्रवास चाललेला होता आणि एक दिवस एकदम अचानक सद्गुरूचं दर्शन व्हावं, किती आनंद झाला असेल आईला. आज गुरु ब्रह्मा म्हणून ध्यानाला बसल्यावर आई म्हणायची ना, ते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा हे म्हणून आई ध्यानाला बसत असे. म्हणून ध्यानाला बसल्यावर एकदम श्री स्वामीजींचे दर्शन झाले. मला अत्यानंद झाला. गुरुदेव म्हणाले, "तू किती भाग्यवान आहेस. तू देवाला बघून खुश, तर मी तुला पाहून खुश." म्हणजे आईला दर्शन झालं, की आई खुश व्हायची. मला सांग, असे किती लोक अशा भाग्याचे धनी होतात? किती लोक अशी अप्रतिम वस्तू प्राप्त करू शकतात आणि आनंद लुटू शकतात? अशी कृपा जो प्रयत्नाने प्राप्त करून घेतो, तो खरंच स्वतःच कृपाळू होतो. भाग्य म्हणजे काय? भाग्यवान म्हणजे काय याचा अर्थ सामान्य लोक समजू शकत नाहीत. ते समजतात नाशवंत, टाकाऊ, निर्जीव वस्तू प्राप्त झाल्या की भाग्य लाभले. जसे मासे पाण्यात राहतात आणि त्यातलेच किडे खाऊन आपली उपजीविका करतात आणि तेही आपल्याला भाग्यवानच मानतात. त्याचप्रमाणे बेटी या नाशवंत जगातील वस्तूच लोक प्राप्त करतात आणि स्वतःला भाग्यवान समजतात. वस्तू आणि ते लोक दोन्हीही अशाश्वतच. बेटी तू खरे शाश्वत भाग्य मिळवण्यासाठी जप तप साधन केलेस आणि खरी भाग्यवान झालीस. धन्य आहे तुझी. आता आईने याला अमृतपान म्हटले, की गुरुनी इतकं सगळं सांगावं आणि आशीर्वाद द्यावा एक प्रकारे. तर आईने याला म्हटलंय आणि असा हा प्रवास आईचा चालूच असताना एक दिवस गुरुदेव आले आणि म्हणे, "चल तुला जायचंय ना?" कारण जेव्हा आईने तेवढ्यातच म्हणजे हे सगळं जेव्हा गुरुनी म्हटलं, तर तेवढ्यात आईने विचारून घेतलं, की "मला ब्रह्मरंध्राचं दर्शन केव्हा होणार? म्हणजे माझा पुढचा मार्ग केव्हा होणार?" तर गुरुनी सांगितलं, की त्याला वेळ यायला लागते. त्याला वेळ यायला लागते. पण तरी मग असा बराच काही दिवस म्हणतात आईचा प्रवास असाच चालू राहिला. आई साधनेला बसतच होती आणि एक दिवस अचानक असेच सद्गुरू आले आणि म्हणाले, "चल तुला जायचं ना पुढे आपण जाऊया." आणि गुरूंच्या बरोबर आईचा प्रवास सुरू झाला. वर, 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 वर आई जाते आणि आपण म्हणतो, पण आपलं सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून आपण जात असतो. जड शरीर तर पृथ्वीवरतीच असतं. पण तरी पण त्या सूक्ष्म शरीराला आपण जडत्वाचा भाव खूप दिवस जात नाही. कसा जात नाही, तर आई आता इथं गुरुदेवांच्या बरोबर जात होती. गुरुदेव पटापट म्हणजे खूप उंच, उंच जातायत, चढतायत आणि खूप कठीण रस्ता आहे. दगड बोचतायत वगैरे, काटेकुटे लागतायत. तर आईला वाटलं, हे तर इतके लवकर-लवकर चालतात. मला कसं चालता येईल? किती अवघड रस्ता आहे हा. असं आईच्या मनात आलं. तर मग ते सद्गुरू म्हणाले, शिवानंद स्वामी म्हणाले, "अगं इथं चालायचं नसतं, इथं तरंगायचं असतं." म्हणजे काय, की त्यांनी हे सांगितलं, की इथं काटेकुटे पोहोचण्याचा प्रश्नच नाहीये, की रस्ता अवघड आहे हे दाखवण्यासाठी जरी हे असलं, तर तुला काही शारीरिक इजा किंवा अशी काही होणारच नाहीये. आता हेच आपण जेव्हा चांगले संत असतात, त्यांना जर तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलं असेल, तर चांगल्या संतांच्या सुद्धा शारीरिक काही खाणाखुणा असतात. एक तर त्यांच्या डोळ्यावरनं सात्विक भाव आपल्याला कळतं. आता आपण YouTubeवरती कोणीही येतं कुंडलिनी आणि ह्याच्याबद्दल सांगतं, मला दर्शन झालंय म्हणून सांगतं. पण त्याबद्दल आपल्याला थोडंसं मन साशंक आपलं होतं काही वेळेला आणि काही वेळेला वाटतं, छान सांगतायत हं. आपला अनुभव सांगतात असं वाटतं. तर हे जे आहे हे आपल्याला हळू-हळू कळू लागतं आणि संतांच्या पण काही म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये काही बदल होतो म्हणा किंवा मुळात त्यांच्या बदल असतो आणि त्यामुळे आपण चांगले संत पण ओळखू शकतो खरं सांगायचं तर. दुसरीच एकदम वेगळी खूण म्हणजे तुम्ही चांगले जे संत आहेत, त्यांना चालताना तुम्ही बघा. त्यांची पृथ्वीवरती पावलं सुद्धा इतकी हलक्या जातात, की ते
आपलं वजन त्या पृथ्वीवरती ठेवतायत की नाही असं वाटतं. इतकी हलक्या हलक्या पावलांनी चालतात. मुद्दाम बघा, तुम्हाला एखाद्या संतांच्या बद्दल जर हे असेल की हे संत खूप चांगले आहेत, तर त्यांचं चालणं बघा. तर ते इतके हलके पावलं ठेवत जातात पृथ्वीवरती, की असं वाटतं की ते एकदम असे तरंगतच चालतायत. त्याला आपलं जे वजन आहे ते पृथ्वीवरती टाकतच नाहीत. अशा तऱ्हेने त्यांचं चाललं असतं. अशा काही खाणाखुणा चांगल्या संतांच्या बद्दल आहेत आणि त्यावरून आपण ओळखू शकतो त्यांची साधना, त्याच्याबद्दल आपण हे करू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर आता म्हणजे वरतीपर्यंत आई पोहोचली ज्ञानाला. आता ह्याच्यामध्ये आईने संतांच्या काही लक्षणं पण सांगितलीत. पण ते आता आपण पुढच्या दुसरं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये आपण जास्त हे नाही करू. पण सर्वसाधारण मी असं म्हणेन, की जो साधक आहे तो चांगला संत आणि हे ओळखू शकतो. आता ह्याच्यामध्ये असंही असतं, की काही वेळेला तुम्हाला वाटेल, की एवढे चांगले संत आणि त्यांच्याबद्दल असं ऐकायला आलं. तर असं होतं, की कधीतरी अ, एक तर तो जो तमोगुण असतो त्यांच्या जवळ आलेला, तो भारी पडतो आणि त्यामुळे त्यांचं थोडंसं ज्याला म्हणतो पतन होतं असं म्हणायला हरकत नाही. किंवा त्यांची एक शारीरिक क्षमता म्हणा, मानसिक क्षमता म्हणे, काही दिवसांनी, काही कारणाने जर थोडीशी जरी हे झाली असली, तर त्याला त्यांच्यातनं ह्या काही चुका होऊ शकतात. आणि आणि त्यामुळे मग त्या आपल्याला म्हणजे मी जे म्हणते, की साधकाने सतत सतर्क आणि सावधान राहिलं पाहिजे. याचं कारणच असं, की भान. आपण कोणती गोष्ट करतोय त्याचं भान आपल्याला सतत राहिलं पाहिजे. अ, आवश्यक आहे. हे एक प्रकारची साधन आहे. पण ते जर राहिलं नाही, तर आपण चुकतो. आणि मग काय म्हणतो, "अरे बापरे! चुकलं आपल्यातनं, असं कसं झालं?" तर असं होताच कामा नये. आई काय म्हणायची, "असं होताच कामा नये." तर तसं आहे ते आपल्याला आपण इतके सतर्क राहिलं पाहिजे, की आपल्याकडनं असं होताच कामा नये. आता आईंना म्हणजे ह्या ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही बघितलं, की पुन्हा-पुन्हा आईला जसं-जसं आई स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आई पुढे-पुढे जात गेली. आता आई भ्रमरगुंफेमध्ये म्हणजे कंठार चक्रामध्ये आल्या होत्या. जो प्रवास अत्यंत कठीण आहे आणि काही-काही लोकं तिथेच अडकून जातात. पुढे जाऊ शकत नाहीत. ते त्यावेळेला गुरुचं कृपा लागतेच म्हणजे आणि साधना पण खूप तीव्र करायला लागते. हे तिच्या तिची जागा आहे, त्या जागातून जाणंच तो प्रवासच मोठा कठीण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळं होत असताना मी तुम्हाला आईने कसं सुरुवातीपासून गुरुदेव कसं-कसं आईला सांगत आले किंवा संत आईला कसं ज्ञान देत आले, आईला कसं घडवत आले, हे आपल्याला या ह्याच्यातून बघायला मिळतं. आता त्याने आईला सांगायला काय सुरुवात केली, की तू म्हणजे प्राणायाम तर आवश्यकच आहे, सांगितलं आईला. त्याच्यानंतर आहाराच्या बद्दल वेळोवेळी आहाराच्या बद्दल सांगितलं जाईल. आता हे त्या आईचं जे मानसिक जो आईचा संघर्ष चालला असा, तर त्याबद्दल पण वेळोवेळी सांगितलं जाईल. आईला तयार केलं जाईल. आणि मग एक प्रकारची आपण करायचं, पण एक प्रकारची अलिप्तता कशी आणायची, कसं हे करायचं. अशा तऱ्हेने पण त्या आईला एक प्रकारे ज्ञानच दिलं ना. तसंच त्यांनी मग आता जसं आईला ह्याचं शारीरिक सगळं ज्ञान मिळालं, चक्रांच्या बद्दल सगळं ज्ञान मिळालं, देवतांच्या बद्दल सगळं ज्ञान मिळालं. तर त्याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला ते पारखून बघायला लागतं किंवा ते पडताळून बघायला लागतं. तर म्हणून स्वामीजी सांगत असत, की "आईला आता वाचन वाढव तुझं." पण वाचन वाढव म्हणजे काय? की महाभारत वाचलंस, रामायण वाचलंस, उपनिषद वाचलंस, गीता वाचलीस, तर त्यामध्ये गोष्टीमध्ये अडकू नकोस. आपल्याला कशाला गोष्टी कशासाठी सांगितल्या आहेत? तर गोष्टी आपल्याला समजावं म्हणून सांगितल्या आहेत. म्हणजे त्याचा जो सार आहे तो वेगळा आहे. बरेच वेळा असं होतं, की आपल्याला गोष्ट लक्षात राहील, की कृष्णाने असं केलं, कृष्णाने लोणी चोरलं, कृष्णाने अमकं केलं. पण त्यातला जो सार आहे, तो सार फक्त लक्षात घे आणि गोष्टीकडे लक्ष देऊ नको, असं स्वामीजींनी आईला सांगितलं. तर त्यामुळे आई भागवत कथेचं सुद्धा आई नेहमी असं सांगते, की भागवत कथा सांगताना फार थोडे लोक त्याचा आध्यात्मिक अ, हे सांगू शकतात आणि बरेच वेळा असं होतं, की ते कथा म्हणजे अशा गोष्टी रूपातच सांगत राहतात. तर असं हे करत असताना म्हणजे आईला आईने गीतेचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. जे सांगतील ते म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर जरा शांत वेळ असायची.
ती थोडी 10-15 मिनिटं पडली जर, कारण पाठ दुखायला लागायची तिची सकाळपासून काम करत असायची. ते 10-15 मिनिटं पडायची. उठलं की मग वाचन म्हणजे वाचन. गुरुनी सांगितलं ते करायचं म्हणजे करायचं, कसंही करायचं. आणि मग ते दुपारच्या वेळ मात्र जरा शांत असायची. साधारण 1 ते 4 म्हणा, 5 पर्यंत असं थोडं मध्ये शांत असायचं. पण 4ला पुन्हा आईला थोडंसं काही काम, कुठं बाहेर जायचं असेल काय. म्हणजे हे दुपारची जी वेळ असेल त्या ह्याच्यात आई वाचन करायची. आणि मोठं-मोठं म्हणजे ह्याचं जे आईने आई पडताळून पण बघत असे, की मला काय अनुभव आला आणि हे काय झालं असं, असं. आता हे सगळं करत असताना मला लिहायला खूप लिहावंसं खूप वाटायचं. तर अमुक एक चक्रामध्ये आलो ना, की आपल्याकडनं लिखाण पण घडतं. म्हणजे आपण इतके सृजनशील होतो, की आपल्याला काहीतरी व्यक्त करावं असं वाटू लागतं. कधी कविता होते, कधी कधीतरी आपण भावना विवश होऊन एखादी आरती करतो. तर ह्या सगळ्या एक-एक चक्रामध्ये आपण जसं-जसं जाऊ त्याचा हा परिणाम असतो, की कधी आपण कविता केली नाही, कधी आपण रचले नाही. मग अचानक आपल्याला कविता कशा काय यायला लागल्या. हे जर असेल तर हे ध्यानामधलीच एक स्टेप आपण गेलो, की तिथे आपल्याला असं सुचायला लागतं, करावंसं वाटायला लागतं आपल्याला. तर आईला असं खूप वाटायचं, की आपण काही लिहावं. कारण आई डायरी तर लिहीत असे. पण त्याला अनुसरून जेव्हा आईने ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, हे वाचलं. तर आता हे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. हे सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे. हे आईच्या मनामध्ये असायचं. पण आईला काही लिहायला वेळ व्हायचा नाही. आणि मुळात इतकं भरभर लिहून पण व्हायचं नाही तिचं, की बाबा एक शांतपणे बसली आणि हे करायचं. असं सगळं हे होत असताना ह्याबरोबर जसं वाचन सांगितलं, तसं आई त्यांनी सांगितलं, की मुलांना सुधार. मुलांना मार्गदर्शन कर. आता मुलांना म्हणजे आईच्या स्वतःच्या मुलांना नाही, सगळ्या जगाला, जगामध्ये जे जे कोण आहेत ते सगळे आईची मुलं आहेत. तर त्या सगळ्यांना मार्गदर्शन कर. आता इथे पण बघा कसं होतं, की आपण सर्वसाधारण गृहिणी आहोत. आपल्याला सतत आपला एक भाव असा बनलेला असतो, की मी कोण सांगणारी? मला काय ज्ञान आहे? म्हणजे आईला त्या गुरुपदी पोहोचेपर्यंत खूप काळ गेला मधला. तर आईला असं वाटायचं, की मी कोण सांगणारी? आणि पुन्हा मी सांगितलं आणि एखाद्या माणसाला असं असतं, की त्याला काही फायदा झाला असेल, तर आईला तो गुरु मानत असे, दैवी मानत असे. आणि आईने जरी अगदी गोड बोलून सांगितलं, "अरे बघ रे बाबा, असं हे मात्र करू नये, सिगारेट ओढू नये किंवा खोटं बोलू नये." किंवा आणखीन काही एखाद्या मुलीची अडचण असायची, की तिला नोकरी करायलाच पाहिजे, पण नोकरीत काही त्रास असायचा. तर आई सांगायची, की "तू नोकरी सोड, परमेश्वर तुला 2 वेळचं अन्न देणार नाही असं होणार नाही. तुझी काहीतरी सोय होईल." पण हे सांगताना तिला घरी काय संघर्ष, कारण तिचं काय असं असायचं, की घरी वडील नाहीयेत. ती स्वतःच घर चालवतीये. तर अशा ह्याच्यामध्ये आई सांगून तर जायची. पण मग असं व्हायचं, की तिला काय सोसायला लागेल? घरचे लोकं काय म्हणतील तिला? की "आम्हाला उपाशी ठेवणार का तू? तुला समजत नाही का? तू नोकरी का सोडतेस?" एवढासा तो मनुष्य त्रास देतो, तर तेवढा तो त्रास तू सहन कर. आणि बऱ्याच वेळा तर तिला घरी सांगता पण यायचं नाही, की तो मनुष्य त्रास देतोय, म्हणजे काय करतोय? असं आपल्याला होतं, की आपण संकोचून जातो. जी गोष्ट आपल्याला म्हणजे भडाभडा बोलून आपण मोकळं व्हावी. आता सगळं वेगळं झालंय. पण त्यावेळेला असं होतं, की काही गोष्टी आपण सांगूच शकायच्या नाही, तरुण मुली. आणि त्यामुळे त्यांना खूप हे व्हायचं, त्रास व्हायचा आतल्या आत आणि दोन्हीकडनं कुचंबणा व्हायची. तर अशा वेळेला त्या आईला जेव्हा येऊन सांगायच्या, तर तेव्हा आई त्यांना असं सांगायची खरं. पण आई त्या गेल्या, की आईच्या मनामध्ये असंच, की आपण सांगितलं खरं, पण ह्यांना असा त्रास होईल का? असं काही होईल का? म्हणजे हे पुन्हा द्विधा मनस्थिती, पुन्हा हा संघर्ष एक प्रकारचा. आणि म्हणजे अजून थोडंसं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, की थोडासा भाव राहिला होता, की मीच सांगितलं. ते हळू आपण त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की हे सांगणारी पण मी नाही. ह्याच्यातून जेव्हा आपण बाजूला होतो, तेव्हा असं हे होत नाही. पण आता कसं होतं, की आईची साधना तर चालू होती आणि आईकडे प्रत्यक्ष लोकं येऊन सांगायचे ना, असं झालं, तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं. तर त्यावेळेला सर्वसाधारण असं केव्हा तरी असं आपली जबाबदारी आहे ही, असंही वाटतं थोडं. तर त्यामुळे आईचा असा संघर्ष व्हायचा. पण त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटायचं आईला, सद्रता असायची.
आणि त्यांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं. त्यांना जे काही त्रास आहे तो त्यांचा त्रास दूर व्हावा, असं आईला मनापासून वाटायचं. तर त्यामुळे ती त्या ह्याच्यामध्ये त्यांना तशा तऱ्हेने सांगून जायची. आता हे ते पुढे पुढे पण हे असंच चालू राहिलं. पण असं असतं, की ज्याच्या नशिबात असतं तर तो ऐकतो. ज्याच्या नशिबात नसतं, तर तो सोडून देतो. जात ऐकत नाही. एक अनुभव सांगते, की काही-काही लोकं मुलगा-मुलगा तुम्हाला माहिती आहे, अजून सुद्धा काही ठिकाणी आहे अजून मुलगा-मुलगा. तर आमच्याच नात्यातले एक म्हणजे आई म्हणजे आता आईवरती अधिकारच त्यांचा नातेवाईक असल्यामुळे, तर ते येऊ लागले आमच्याकडे आणि त्यांना त्यांचं पहिलं तर सांगायसारखंच नाहीये. मुली होत्या पहिल्या त्यांना 3 आणि त्यांना मुलगा हवा होता. तर आईनी सांगितलं, की "तू मुलगा-मुलगा कशाला करतोस? ह्या मुलीच चांगलं हे करतील, चांगलं त्यांना वाढव." असं वेगवेगळ्या तऱ्हेने आईनी समजावून सांगितलं. पण तो काय ऐकायला तो ग्रस्त काय ते ऐकायला तयार नाही. आणि म्हणजे आमच्याकडे यायचे तेव्हा असे पेढे वगैरे घेऊन यायचे, करून यायचे. आणि आता आई इतकी तयार झाली होती, की हा कोणताही मनुष्य आपल्याकडे येतोय, तो कशासाठी येतोय? काय येतोय? खरंच ध्यानाला येतोय का? देवाची खरंच ह्याला आवड आहे म्हणून येतोय? का आपलं काम होईपर्यंत हा येणार आणि मग निघून जाणार? आईच्याबरोबर लक्षात यायचं. आणि त्याचबरोबर आईला ज्ञान पण तितकं झालं होतं, की ही गोष्ट त्याला मिळेल का न मिळेल एक. दुसरी गोष्ट असं होतं, की कोणत्या गोष्टीसाठी परमेश्वराकडे काय करायचं, हे पण आईला वाटायचं. पण मुख्य म्हणजे आईला माहिती असायचं, की ही गोष्ट करण्यासारखी नाही. तर त्यामुळे आई त्याला त्यांनी आपल्या तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने त्या दोघांना समजावून सांगितलं आणि त्यातल्या त्यात त्या मिसेस होत्या त्यांना इतका बाळंतपणाचा ह्याचा त्रास झालेला होता, तर त्यांना मला वाटतं हे नसावी इतकी इच्छा तीव्र आणि ह्याला मात्र मुलाची इच्छा खूप तीव्र होती. मग त्यांचं आईकडे येणं बंद झालं. कारण आईनी सांगून टाकलं. एक प्रकारे आईच्याकडनं त्यांना कळलं, की आपलं काम होणार नाही. मग कुठेतरी गेले संतांच्याकडे, आणखीन कुठे गेले, पैसे भरपूर खर्च केले, काही यज्ञ केले आणि त्यांना मुलगा झाला. मुलगा झाला आणि जो झाला तो त्याचे थोडेसे खूप विचित्र असे हेल्थचे प्रॉब्लेम होते त्या मुलाचे आणि त्याचबरोबर म्हणजे तो चांगला पिंड हे झाला नाही आणि दुसरं म्हणजे थोडे दिवसातच त्यांचं हे झालं. ते गेले, ते वारले. तर आई काय म्हणतात, की कोणीही आता याच्यामध्ये आपल्याला ऐकायची गोष्ट आहे. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. कुणीही असो, कुणीही असो म्हणजे आईने सांगितलं त्याला समजावून, प्रेमाखातर त्यांना समजावून सांगितलं, की "तू हे पाऊल उचलू नकोस." पण त्यांचा हट्ट होता. तर आई काय म्हणतात, की कोणतेही संत कुठून देतात? या समजा 4 भिंती बांधलेल्या आहेत. त्यातली एक भिंतचं ते काढतात माती आणि तुमच्या समोर देतात तेवढ्यापुरतं तुम्हाला. पण इथे तर पडलं ना भोग. म्हणजे काय, की आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही तसं मिळू शकत नाही. एक अध्यात्माशिवाय, एक परमेश्वराशिवाय. आणि जर ते तुम्ही हे केलत, काय म्हणतात त्याला, अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने मिळवायचा प्रयत्न केलात, तर एक गोष्ट आली तर दुसरी गोष्ट जाते. हे तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की अत्यंत हट्टीपणा करून किंवा त्या एखाद्या गोष्टीच्या मागे लागून आपण ती गोष्ट मिळवली, तर त्याचं सुख आपल्याला मिळत नाही. कारण ते सुख आपल्या नशिबातच नसतं. असं नेहमी आपण लक्षात ठेवा, की मुलगा काय आणि मुलगी काय या ह्याच्यामध्ये आता कधी आपण हे म्हणजे जे बीज यायचं असतं आपल्या परमेश्वराने ठरवलेलं असतं, त्याप्रमाणे ते घडतं आणि त्याप्रमाणे होतं. पण काही वेळेला ह्याच्यामध्ये मी म्हणजे असं बरेच अ, हे ऐकलेलं आहे मुलींच्या बाबतीमध्ये आणि मुलांच्या बाबतीमध्ये. पण असं होऊ नये, समजून घ्यावं लोकांनी आणि एक प्रकारे काही-काही जणांना मूलच होत नाही. त्यांना तर खूप हे बघतात मूल-बाळ नाही, मूल-बाळ नाही. काही वेळेला त्यांना मूल-बाळ नकोच असतं. ते ते खुश असतात दोघांच्यात. देवाचं कार्य करत असतात, तीर्थयात्रेला जातात. दोघं जण चांगल्या तऱ्हेने राहत असतात. पण आपण त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो, की "बाई तपासून घे एकदा, काय झालं? तपासून घे एकदा, अमुक कर." असं तऱ्हेने. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, की कदाचित त्यांचं काही आई म्हणजे आपल्या शास्त्रात पण म्हटलंय असं, की ज्या लोकांना काही मागच्या जन्मीचं देणं राहिलेलं नाही, त्यांना मुलं होत नाहीत. कारण त्यांना आता काही त्यांची परतफेड राहिलेली नाहीये असं.
तर म्हणून आपण काही काही वेळेला असं की मूल होत नाही म्हणताना आपण घाबरून जातो. अरे लग्न झालं 2 वर्ष झाली, अजून मुलाचा पत्ता नाही वगैरे, वगैरे. तर असं नसतं. तर ह्याबद्दल पण आपण सखोल ह्याचा विचार केला पाहिजे, शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि शास्त्रही हेच सांगतं, की ज्यांना मुलं नसतात, तर त्यांचं उलट त्यांचं ऋण शिल्लक राहिलेलं नसतं. हे एक ऋण असतं. आपल्याला मुलं होतात आणि आपण त्यांचं ऋणच फेडत असतो एक प्रकारे. तर हे सगळं अ, अ, होत असताना म्हणजे मनमोहन आता मी तुम्हाला जे काल मनमोहनांचं हे सांगितलं, तर त्यांचं असं होतं, की ते सरदार नातूंच्या पैकी आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली. म्हणजे पहिल्यापासून देवाकडे त्यांचा कल होता, हे होतं आणि मुख्य म्हणजे त्यांची जी कविता होती, ती कविता इतकी गूढ असायची, की सर्वसाधारण माणसाला समजायचीच नाही. आध्यात्मिक बऱ्याच वेळेला त्याचा अर्थ असायचा आणि तो आध्यात्मिक अर्थ लोकांना कळायचाही नाही. पण त्यावेळेला त्यांचे म्हणजे वाटवेने ते गायल्या त्यांच्या कविता आणि ते प्रसिद्ध झालं, ही गोष्ट वेगळी. पण त्याआधी ते जेव्हा अ, हे होते, तेव्हा एका राजाशी त्यांचं हे होते, टाय अप होतं म्हणायला हरकत नाही. आणि त्या राजाकडे त्यांना एक प्रकारे नोकरीलाच ठेवल्यासारखं होतं. दर आठवड्याला त्याला रेसची भयंकर आवड त्याची. आणि तो रेसला गेला, की ह्यांनी बरोबर जायचं आणि कुठल्या घोड्यावरती नंबर लावायचा आहे ते सांगायचं त्यांनी. आठवड्याला त्यांना मला वाटतं काहीतरी ₹2000 मिळत होते त्यावेळेला. म्हणजे त्यांची तुम्ही राहणीमान आणि हे विचार करा. आणि अत्यंत हा मनुष्य मनस्वी स्वाभिमानी असा. आणि एकदा असं झालं, की त्या राजाची पेन्सिल खाली पडली त्या रेस कोर्सवरती आणि त्यांनी सांगितलं उचलून दे म्हणून. तेवढं निमित्त पुरलं आणि हे तिथून जे गेले ते पुन्हा त्याला नंबर म्हणून सांगायला गेले नाही. मी जे काल म्हटलं ना, ते म्हणाले, "मी पेरू गेट विकत घेऊ शकतो." तर ही सिद्धी होती त्यांच्याकडे. पण त्या सिद्धी त्यांनी वापरल्या नाहीत. त्यांना कळत होतं, की हे मी करू शकतो. मला हे शक्य आहे. आणि त्याचमुळे त्यांनी जेव्हा आईला जेव्हा हे केलं म्हणजे म्हणजे आम्ही मिरजेला पण ते आले आईचे मला वाटतं 60 शांतीच्या वेळेला आले होते. त्यांचं हे पण झालं होतं तिथे मंदिरात प्रवचन पण झालं होतं आईच्या वरती. तर ते हे होतं एक चित्रकार म्हणून त्यांना माझ्याशी पण थोडंसं आणि मी असायची आजूबाजूला त्यांच्या. तर त्यांनी एक असा लेख लिहिला आईच्या वरती आणि तो मला वाचायला दिला. तर तेव्हा मी त्याला म्हटलं, की मी पण एक लिहिलाय 12व्या वर्षी आणि मी त्यांना तो वाचून दाखवला. हिंदीत लिहिला होता. तर तेव्हापासून आमची जास्त म्हणजे दोस्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्यांनी माझ्या पुस्तकावरती पण काही कविता 4-4 ओळीच्या लिहून मला त्यांनी दिल्या. आता हा सगळा जो म्हणजे ते आईचे भक्त होते. हे सगळं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी ते आपली साधना पण करत होते. आता ह्याच्यामध्ये अ, आईचं कसं भाव होता, तो आईचा भाव बदलत गेला. म्हणजे कसं, की आईने सुरुवातीलाच त्यांना सांगितलं, की "मी तुम्हाला एक संत म्हणूनच बघते." म्हणजे आदराने बघते, असं आईने सांगितलं. पण त्याचबरोबर पुढे-पुढे आध्यात्मिक त्या आईंची आणि त्यांची आध्यात्मिक चर्चा खूप व्हायची. आणि त्यावेळेला ते आईला पुन्हा-पुन्हा सांगायचे, की तुमच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुमचं ज्ञान आणि हे तुम्ही वाटा. तर अजून आईला असं मी म्हणेन, की आईला अजून वेळ मिळालाच नव्हता हे करायसाठी आणि त्यामुळे अ, हे झालं काय म्हणतात त्याला, की लिखाण काय ह्याच्यातनं होईना. पण मनामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं, की आता ही जी पुस्तकं पुढे लिहिली गेली, त्याचं बीज इतके वर्षपूर्वी पेरलं गेलेलं होतं, की आईला ते कुठे ना कुठेतरी कागदावर आणायचं होतं आणि ते आणलं गेलं नव्हतं. डायरीमध्ये म्हणूनच आता ह्या इथं तुम्ही पाहिलं तर पुस्तक रूपात असं लिहिलं गेलं नाहीये. प्रत्येक वेळेला जसं म्हणजे त्याच्यात आम्ही कोणी संपादन किंवा संकलन असं केलं नाही. आईचे जसे अनुभव आहेत तसे जसं संत कृपेमध्ये आईचे लेख आले, त्याप्रमाणे इथं हे छापलं गेलं. त्यामुळे हे समजायला थोडंसं अवघड पण आहे, गूढ पण आहे. पण त्याचबरोबर हे पुस्तक वाचूनच हजारो लोकं आईला भेटायला आले. कुठून-कुठून लोकं आले, पत्र घालायचे, "आई आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचं" म्हणायचं.
आणि पण ही जी सगळी प्रक्रिया होत होती, त्या ह्याच्यामध्ये आईला पुन्हा पुन्हा सांगितलं जात होतं. आईला पुढे पुढे जात असताना साधना करायला सांगत होतं. म्हणजे मला काय म्हणायचंय, की आपण सतत गुरूंच्या संलग्न, गुरूंच्या पूर्ण समर्पण राहिलो, तर पुढची पायरी असतेच. पुढची पायरी कधीच संपतच नाही. ती असतेच. आणि मग पुढे तर आईने सांगितलं, म्हणजे जेव्हा आई पूर्णत्वाला प्राप्त झाल्या आणि कार्य करू लागल्या, कार्य केल्यानंतर सुद्धा आईनी आईने खूप ह्याच्यावरती विचार केला. आईला मी तुम्हाला म्हटलं ना, की असं 2-3 मृत्यूचे अनुभव येऊन गेले आणि ह्या ह्याच्यावरती आईने खूप विचार केला, की बाबा अ, मोक्ष म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? तर ह्या ह्याच्यानंतर तर आई म्हणायची, "मला मोक्ष नको, मला हेच आवडतंय. लोकांच्यासाठी कार्य करायचं." आणि मग पुढे-पुढे जेव्हा आई आजारी झाली, तर म्हणायची, तुका म्हणे आता मी उरलो परोपकारापुरता. असं जे आहे. आई म्हणायची, "मी परोपकार पण म्हणू शकत नाही, कारण हे सगळे जण माझे आहेत. ही माझी मुलं आहेत." तर हा भाव असल्या कारणाने आज प्रत्येक, जसं माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तसं साधकांच्या पण बोलताना ते गैरवरून जातात. त्यांना पुढचे शब्द थांबून जातात त्यांचे, त्यांना बोलता येत नाही. हे इतकं असं आघात, प्रेम आई देऊ शकली. आणि मग मला असं नेहमी वाटतं, की मग आपण काय शिकलो? आपण काय शिकलो? कारण हे आपल्याला असं वाटतं, की प्रेम देणं म्हणजे काय? प्रेम म्हणजे प्रेमाने बोलणं, गोड बोललं, 4 शब्द चांगले सांगितले, त्याच्याबद्दल त्याला सहानुभूती दाखवली, की इथे प्रेम थांबत नाही. इथे प्रेम आपण म्हणू शकत नाही, हे प्रेम नव्हे. तर हे आईचं जे प्रेम होतं, तसं आपल्याला सगळ्या आज सगळीकडे आपल्याला पसरवायला पाहिजे म्हणा, किंवा ते समजून घेतलं पाहिजे. निदान आपल्या कुटुंबामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण असावं. आता मी सगळेजण विखुरलेलं आहे. माझी एक बहीण नागपूरला राहते, एक कुठे राहते असं. पण जे अटॅचमेंट आम्हाला आई-वडिलांच्यामुळे आमच्यामध्ये राहिली, तशी अटॅचमेंट पुढच्या पिढीमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यांना आमच्यापेक्षा सगळं जास्त मिळालंय. पुढच्या पिढीला आपल्याला सगळ्यांना जास्त मिळालेलं आहे. आणि आई-वडिलांनी तर अगदी म्हणजे पराकाष्ठा केली आहे मुलांना द्यायची. आणि आजही खरं सांगायचं तर आई-वडील मुलांच्यासाठीच जगतायत. तर ह्या वेळेला आपला दृष्टिकोन थोडा आपण व्यापक आईसारखा जर केला, तर मी कुठली गोष्ट असेल, की मी पुन्हा आईकडे बघते. याचं कारण असं, की जेव्हा मला एकटं राहायची वेळ आली, तेव्हा मला असं वाटलं, की कसं हे करायचं? आईने काय केलं? यावेळेला आईने काय केलं? तर आई पण मिरजेला जेव्हा आली आई राहायला, दिल्लीचं सगळं सोडून आली, तर आईला वाटलं आता कोणीच येणार नाही. आता कोण येणार आहे माझ्याकडे? मिरजेला तर कोणाला काही माहिती नाहीये. पण ते उलटं झालं, की संत ह्याच्यामध्ये संत कृपेमध्ये लेख आले आणि लोकं यायला सुरुवात केली. दुसरे म्हणजे ते माधवनगरचे जे डिव्हाइन लाईफ सोसायटीचे जे होते, ते आईला एक दिवस शोधत आले. आईचे प्रवचनं सुरू झाले. म्हणजे आईचं इथं आल्यावरती सुद्धा, मिरजेत आल्यावरती सुद्धा 75 साली कार्य सुरू झालं. थांबलं नाही कार्य. आणि मग लोकं ध्यानाला यायला लागले. मग सत्संग सेवा मंडळ म्हणून त्याला पाटी लावली. कारण लोकं केव्हाही यायचे. तर मग त्यांनी मग लोकांनी सांगितलं, की "आई आपण हे करूया आणि वेळ ठेवूया इथे." जरी वेळ दिली असली तरी पण काय लोकं कोणी, किंवा कोणाची अडचण पण असायची. कोणी बाहेर गावाहून येणारे लोकं केव्हाही तिथे पण मिरजेला गेल्यानंतर असंच व्हायचं थोडं. पण आई आणि वडिलांनी दोघांनी समजुतीने घेतलं. मुख्य म्हणजे वडिलांनी. कारण वडिलांना दुपारी कधी झोपायचं असेल, दमलं असेल, कोणी आलं तर वडील काय असं म्हणायचं नाही, "ही काय वेळ आहे का यायची? आता कशाला आहात तुम्ही दुपारी 2च्या वेळेला आलात." असं काय वडील कधी म्हणाले नाही, "या" म्हणायचे. झोपमोड झाली तरी पण या, त्यांना पाणी द्यायचे, त्यांना बसवायचे, पंखा चालू करायचे. अशा तऱ्हेने हे जे तुमच्यावरती संस्कार झाले, तर त्याचं खूप, म्हणजे मी काय असं म्हणू शकणार नाही. मी असं क्लेम नाही करत, की आम्ही हे घेतलं. पण हे मोठी गोष्ट आहे खूप. म्हणजे साधना तर आईची मोठी आहेच. पण ह्याच बरोबर आपल्याला हे समजलं पाहिजे, की हे कसं आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये पुन्हा आम्ही जसं म्हटलं, की आईला खूप पुढे वरती जायची ओढ होती. आणि ह्या ह्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्मरंध्राची आईची एकदा सफर झाली. आईने ब्रह्मरंध्र पाहिलं. ब्रह्मरंध्र पाहिलं म्हणजे आईला पूर्ण त्याचे त्याचे जे प्रकाश आहे,
कोणता प्रकाश आहे, कोणत्या रंगाचा आहे, तो कशासाठी आहे, ते काय आहे, ब्रह्मरंध्र म्हणजे काय, त्यातून बाहेर पडतो म्हणजे काय, असं जे सगळे हे आहे त्याचं ज्ञान तिला पूर्ण मिळालं. असं ते एक दिवसात नाही मिळालं. म्हणजे पहिल्या जे वेळेला दर्शन झालं तेव्हा अरे बापरे! आपल्या आज मेंदूमध्ये अशी सगळी संरचना आहे. याचं मोठं आश्चर्यच म्हणजे पहिलं वाटलं. आणि त्याच्यामध्ये मग हळू त्याचं ज्ञान देत गेलं. ज्ञान मिळत गेलं. तर असंच असतं आपल्या ह्याच्यामध्ये, की आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तर आपल्याला एक-एक हे होत जातो आणि आपल्याला एक-एक चमत्कार, एक-एक दृश्य दिसत जातात आणि त्या दृश्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि ज्ञान दिलं जातं. आता ब्रह्मरंध्राचा च्या ह्याच्यामध्ये आई बरेच दिवस थांबणार. कारण आता हा जो प्रवास आहे, जसं मी म्हटलं, की हे जे 3 चक्र आहेत, तर ही 3 चक्र पण खूप कठीण आहेत तसं म्हटलं तर. आज्ञाचक्र आणि मग आज्ञाचक्रातून इथून आपल्याला हे करायचं आणि इकडून पण आपल्याला प्रवास करायचा असतो. हे दोन्ही प्रवास करत असताना साधना तर तीव्र करावीच लागते. पण इथे आता योग्याकडे तो खऱ्या अर्थाने योगी झाला. त्याला पूर्णत्व प्राप्त झालं. ओम पूर्णमद पूर्णमिदम अशी त्याची अवस्था झाली, की माझं अस्तित्व संपलं. आणि हे आई केव्हा म्हणाल्या होत्या? आईने पहिल्या वेळेला शिवानंदांनी तिला आई आग्रह केला आणि शिवानंदांनी दीक्षा दिली. तेव्हा आई म्हणाली होती, की "शिवानंद निखर उठे, मालती मर गई, शिवानंद निखर उठे." ती अवस्था आपल्याला प्राप्त होते, की आपण कोणीच नाही. मी म्हणजे कोण नाही. मी म्हणजे अ, आपलं पूर्ण अस्तित्व संपून जातं. आपण गुरुतत्व होतो. त्याचबरोबर आपण गुरुच्या ह्याच्यामध्ये इतके मिसळून जातो, की आपल्याला हे होत नाही. पण एकच राहतं, भाव हा राहतो, की ते जे म्हणजे एक मास्टर आहे आणि एक शिष्य आहे. तर ते जे आहे तर ते अजून आपल्याकडे येत नाही. आपण त्यांच्या चरणाशीच राहतो. पूर्ण गुरुरूप होतं. म्हणजे आपलं अस्तित्व पूर्ण संपलेलं असतं. आपल्याला आपली आवड किंवा मला कपडा आवडतो, मला असं आवडतं, हे सगळं संपतं. काही राहतच नाही आणि पूर्णतः आपण गुरुरूप होऊन जातो, की त्यांच्यासारखं त्यांना आवडेल तसं. आणि जरुरी नाही की आपण त्यांना पूर्ण कॉपी करतो. म्हणजे आई जर अशा रंगाच्या एखाद्या गुरु भगवे वस्त्र घालत असतील किंवा पांढरे घालत असतील, तर शिष्य पण तसं घालू लागेल असं नाही. पण तो गुरुच्या मध्ये पूर्णतः मिसळून जातो. आपलं त्याचं अस्तित्व संपून जातं. पण त्याचबरोबर आता ह्याच्यातून पुढे आपल्याला उभं राहायचं असतं. गुरु उभं करतात. हा एक झाला, की आपण पूर्ण गुरुच्या मध्ये मिसळून गेलो. पण आता गुरु गुरुपद मिळवायचंय. म्हणजे त्या शिष्याला अजिबात त्याची हे कल्पना नसते. अजिबात कल्पना नसते. परंतु गुरु हा कोणता शिष्य या गुरुपदी जाण्यास योग्य आहे, हे गुरु निवडतात. त्यांना समजतं आणि त्याप्रमाणे त्याला तयार करत जातात. आता आईला जे सुरुवातीपासून कार्य करायला सांगितलं आणि हे सांगितलं, तर याचं कारण हेच होतं. तर आई नेहमी म्हणायच्या, की मला असं वाटतं, की आई लवकर गेली. आईला नेहमी वाटायचं, की बाकी कसे आई-आई करतात सगळेजण. आम्हीच करायचो ना आई-आई. तर आई म्हणायचे, आईला काही आईचं प्रेम मिळालं नाही." तर आई म्हणायची, की "मला आईचं प्रेम मिळालं नाही." पण जेव्हा संतांचं तिला थोड्या-थोड्या गोष्टीमध्ये केवढे मोठे संत येऊन आईला ध्यानामध्ये सांगायचे, तिला समजवायचे, तिची विचारपूस करायचे आणि तिची सांत्वना पण करायचे. कधी-कधी ती अत्यंत दुःखी व्हायची, खूप हे होऊन जायचं. दुःख म म मन मलिन होऊन जायचं आणि डोळ्यातून अश्रू यायला लागायचं. तर त्यावेळेला हे संतच येऊन आईला इतक्या छान तऱ्हेने समजवायचे, सांगायचे. तर आईने एका ठिकाणी लिहिलंच आहे, की खरंच संतांची माया ती आईपेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरं आई काय म्हणते, की आपण जन्म घेतो. तो एक प्रकारचा म्हणजे ॲक्सिडेंट असो, की 2 व्यक्ती एकमेकांजवळ आल्या. ती घटना घडली. पण ही जी गुरु जो आपण जेव्हा दीक्षा घेतो गुरुकडनं, तर तेव्हा हा त्याचा पुनर्जन्म असतो. कारण गुरु हा जन्मोजन्मी आपल्याबरोबर असतो. गुरु
आई वडील आपल्या या जन्मीचे असतात. आणि कधी कधी जसं आईच्या बाबतीतच झालं की खूप लवकर आई वडील गेले, तर मग आपल्याला आपले जे गुरु जे असतात दीक्षा देणारे, ते मात्र ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी पण आपल्याला ते मार्गदर्शन करत राहतात. आता ब्रह्मरंध्राचा प्रवास सुरू झाल्यानंतर आईला असं दिसलं, म्हणजे ते सगळेच हे दिसले, कमळ दिसलं, वेगवेगळे विष्णूचं दर्शन झालं. आईच्या पाठीवरती विष्णू पण उठला होता. असे काय खूप अनुभव आले. पण त्याचबरोबर आईला असं दिसलं की अ, विष्णूच्या हृदयामध्ये कमळ आहे आणि ते कमळ उलटं झालेलं आहे. तर आईला ते अधोमुख झालेलं कमळाचा ध्यानामध्ये अर्थ लागला नाही. पण ते झाल्यानंतर आईला समजला त्याचा अर्थ, की ही जी आपण ऊर्जा आपण कुंडलिनी शक्तीला जी वरती नेतो, तिचं जे ते येतं, तर ते शेवटी ते अमृत स्वरूप ते पुन्हा आपल्या शरीरामध्ये, योग्याच्या शरीरामध्ये सांडतं. आणि मग एक काही-काही संत असे आहेत, पण तुम्ही ऐकले असतील, की त्याने जन्मभर ते जेवलेलेच नाहीयेत. 5-6व्या वर्षी, 6 वर्ष 6व्या वर्षी त्यांना असा दृष्टांत झाला, की काहीतरी देवीचं दृष्टांत झाला आणि ते वस्त्र पण स्त्रीसारखेच घालत असत. म्हणजे आई आई स्वतःला त्या माताच म्हणत असत. आणि त्याच्यानंतर 65 मग काय मला वाटतं अजून जिवंत आहेत मला माहिती नाही, पण ते पुढेपर्यंत ना पाणी प्यायचंय ना जेवायचे ते. तसे राहिले. आणि मग असं जेव्हा झालं तेव्हा ते वैज्ञानिक सगळेजण त्याच्या मागे लागले. त्यांना कसं तरी पटवलं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, की "मी सुई तेवढी लावून घेणार नाही" म्हणून. आणि मग ते तयार झाले परीक्षेसाठी. आणि त्यांची परीक्षा घेतली गेली. इतकं की ते जे अंघोळ करायचे, त्या अंघोळीचं पाणी सुद्धा ते मोजायचे, की त्यांना असं वाटायचं त्यातलं पाणी तर नाही पीत. एखादा चमचा. अशा तऱ्हेने त्यांची परीक्षा घेतली गेली. पण त्या परीक्षेमध्ये काहीच सापडलं नाही. आणि खरंच हे सिद्ध झालं, की ते म्हणजे सगळे एक्स-रे वगैरे करत होते ना, त्यांच्या ह्याच्यामध्ये पाणी आलं का? किडनीमध्ये पाणी आलं का? हे सगळं ते बघत होते. परीक्षा करून त्यांच्या. आणि मग मात्र त्यांना खरंच त्यांना हे कोडच शेवटीपर्यंत कोडच राहिलं, की हे कसे राहू शकतात. पण त्यांनी ते एकदा आपला अनुभव असा सांगितला, की काही एक काळानंतर माझ्या ह्याच्यामधून एक थेंब या इथं माझ्या घशामध्ये पडतो आणि तो पडला, की तो इतका गोड असतो, त्याची चव इतकी वेगळी आहे आणि त्या ह्याच्यावरती मी जगतो. दुसरं मी सूर्याच्या ह्याच्यावरती जगतो. सूर्याचं जे मला हे मिळतं, त्याच्यावरती मी जगतो. तर असे आपल्या ह्याच्यामध्ये महान योगी होऊन गेलेत आणि म्हणजे ते प्रत्यक्ष आहे, असं आहेत. इट एक्झिस्ट असं नाही, गोष्ट नाहीये. की आपण कृष्णाने असं केलं, रामाने असं केलं असं नाही. तर ते आहेत. काही लोकांनी त्यांना बघितलेले आहेत, काही लोकं त्यांना भेटलेले आहेत. तर हे साधनेच्या माध्यमातून सगळं घडू शकतं. आता साधना का करायची हा पण प्रश्न आहे. तर साधना ह्याच्यासाठीच करायची, की एक तर आपलं जीवन सुखी व्हावं. म्हणजे साधी-साधी गोष्ट असते. कधी मुलगा नापास झाला, कधी काय झाला. तर सर्वसाधारण पेरेंट्स कशा तऱ्हेने त्याला हे करतील, तोंड देतील आणि जो ध्यान लावणारा मनुष्य तो कसा तोंड. मी तुम्हाला एकदा त्या अमरनाथचं हे सांगितलं पण होतं, की अमरनाथला आम्ही यात्रा करत असताना माझ्या समोरच घोड्यावरती एक 5-6 वर्षाचा मुलगा बसलेला होता आणि आई पायी चालत होती. मुलगा घोड्यावरती बसवलं होतं मुलाला आणि चालले होते आणि त्या घोड्याचा पाय घसरला. तो मुलगा गेला दरीत. जवळ-जवळ घसरला म्हणजे घोड्याचाच पाय घसरला त्यामुळे. पण त्या क्षणाला त्या घोडेवाल्याने आपलं हे राखलं कारण घोडेवाला बरोबरच होता. का या बाईने मला वाटतं आणि त्या मुलाला ओढून घेतलं. वाचला तो मुलगा. पण जवळ तो तर हे पण त्या बाईने पहिला शब्द काय म्हणाले? भोलेनाथ तिथं ते जो हे अमरनाथला त्याला सगळे भोलेनाथ म्हणतात. तर भोलेनाथ जैसी तेरी इच्छा. मला अजूनही ते प्रसंग आठवला आणि हे झालं तर मला माझं हृदय भरून येतं, की काय ती बाई असेल, तिचं मूल आणि ती अशी म्हणते देवाला, की तुझी इच्छा. काय भक्तीची पराकाष्ठा म्हणजे कुठे-कुठे आपल्याला बघायला मिळत नाही. पण हे जे होतं ना, त्याचा मला असं म्हणायचंय, की आपलं आयुष्य तर आजचं दैनंदिन आयुष्य तर आपलं आनंदाने होतंच. आनंदमय होतं.
काही फरक पडत नाही, काही लगेच काही आपल्याकडे फोर व्हीलर येत नाही किंवा आपण मोठ्या घरात राहायला जात नाही का पगार एकदम वाढत नाही, काही नाही. आहे त्या स्थितीमध्ये आपण चांगल्या तऱ्हेने राहू लागतो, आनंदाने राहू लागतो आणि मुख्य म्हणजे समज येते. आपल्याला प्रत्येक गोष्टीची समज येते आणि ही समज आणि विवेक आल्या कारणाने आपल्या हातनं दुष्कृत्य घडत नाही. आपल्या फॅमिलीतल्या लोकांच्याकडनं दुष्कृत्य घडत नाही. हे एक प्रकारे एक आपलं कुटुंबच आपण सांभाळणं हे पण मोठी गोष्ट आहे. आणि मग अशा ह्याने काय होतं, की हा समाज सगळा हे होतो. त्याचबरोबर आपलं जे पुढचं जीवन आहे, त्याच्याबद्दल आता आपण या पुस्तकामध्ये किंवा पुढच्या वेळेला आपण काही बोलूच. तर पुढचं जीवन आणि हे आत्ताचं जीवन हे खूप त्याच्याशी संलग्न आहे. म्हणजे पूर्वजन्म आणि हे आपण ऐकतो. पण त्याच्यावरती ऐकून आपण काय करतो, की त्याच्यावरती लक्ष देत नाही, की माझ्या बाबतीत काय आहे ते. किंवा आपण आउट ऑफ क्युरिओसिटी एखाद्या वेळेस आपण भृगुसंगीत बघायला जातो, की माझं त्यांनी सांगितलं का नाही? त्यांनी माझा मागचा जन्म सांगितला. पण त्याही पेक्षा ध्यानामध्ये जेव्हा आपल्याला मागचा जन्म कळतो, तेव्हा आपल्याला एकच कळतं, की त्याच्याबद्दल आपल्याला काहीच हे राहत नाही. आपल्याला एवढंच कळतं, की आपलं पुढचं जे आहे, म्हणजे आपल्याला जसं एखादा मनुष्य खूप पैसे उडवणारा असतो. पण कधीतरी त्याला असं ज्ञान होतं, त्या माकडाच्या ओळखी कधी घर बांधतच नाही तो माकड. तर तसं माणसाची काही वेळा अवस्था असते काही माणसांची आणि मग एक असा धक्का बसतो, की त्याला कळतं, की नाही बाबा घर तर पाहिजे. तसं आपल्याला हे जे आहे सुकृत जे आहे ते आपण कमवलं पाहिजे. आपल्या चांगल्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी. हे त्याच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो ध्यान आणि हे करायला लागतो. तर ध्यानाच्या माध्यमातून उत्तम जीवन जगायचं आणि ह्या आपला पुढचा जो जन्म आहे तो उत्तम करायचा असं हे आहे. आता आई सांगू शकली, की मला मोक्ष नको का? लता मंगेशकर म्हणाले, की मला पुढच्या जन्मी हे व्हायचं नाहीये, गायक व्हायचं नाहीये. आर.के. लक्ष्मण ज्याचे रोज टाइम्स ऑफ इंडिया लोक का घ्यायचे? तर आर.के. लक्ष्मणचं कार्टून बघायला इतकं एका वेळेला त्यांचं हे होतं, क्रेज होतं. सगळे पॉलिटिकल याच्यावरती ते कार्टून करायचे. त्यांनी पण सांगितलंय, की बाकी काही असू दे, पण पुढच्या जन्मी मला कार्टूनच व्हायचं नाहीये. असे अनेक तुम्हाला प्रसिद्ध लोकं मिळतील, ते म्हणतील, की आम्हाला हे नकोय पुढच्या जन्मी. म्हणजे अगदी त्याच्यात त्यांनी उच्चांक गाठला त्यांच्या ह्याच्यामध्ये. आर.के. लक्ष्मणचं नाव आता सगळ्या जगात प्रसिद्ध आहे खरं सांगायचं तर. आता ते नाहीयेत. पण त्यांचं ते पॉलिटिकल ह्याच्यावरचं जे कार्टून होते, ते त्याच्यासाठी लोकं पेपर विकत घ्यायचे, खरं सांगायचं तर, टाइम्स ऑफ इंडिया. तर असे मग असं आई आई कशी म्हणते, की मला जन्म हवा, असं आपलं व्हायला पाहिजे. आपला आजचा हा जो जन्म आहे, तो इतका छान व्हायला पाहिजे, की आपल्याला पण जन्म हवा. की मी काहीतरी करेन. मी म्हणजे ते तिच्या हृदयात जे प्रेम आहे, अजूनही तिला असं वाटतं, की मला खूप काम करावं, खूप लोकांना आनंद द्यावा, खूप लोकांचे अ, त्यांना आनंद त्यांच्या घरामध्ये. तर आमच्याच आता ह्या जे साधक आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं मी बोलले पण बहुतेक, की अशी परिस्थिती होती, की आईला म्हणायचं, "आई जुने ब्लाउज द्या." आई म्हणे, "जुने ब्लाउज" तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की खूप ब्लाउज पीस खूप यायचं तेव्हा पद्धतच होती. तर तपोवनात पण खूप ब्लाउज असायचे. आम्ही ते विकायचो. ₹5-5 ला कोणाला हवे ते घेऊन जा म्हणून सांगायचो. पेटीत टाकायचे पैसे म्हणून. तर अशा ह्याच्यात आई म्हणाली, "अगं इतके इथे ब्लाउज पीस पडलेले असताना जुने ब्लाउज कशाला हवेत?" तर म्हणाल्या, "माझ्याकडे शिलाईला पैसे नाहीत." अशी परिस्थिती असणारे लोकं अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात, की अडचणीत. पण आज त्यांच्या सगळीकडे म्हणजे जेवढे मी साधक बघते म्हणजे मला माहिती आहे, की त्यांची परिस्थिती काय होती. तर भौतिक तर त्यांचं हे झालंच, पण त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख पण आलं. असे खूप साधक आहेत. ज्यांचा मी पूर्ण प्रवास बघितला. गेले आता म्हणतात तसं आईच्या बरोबरच मी असल्यामुळे, हे सगळे साधक मी लहानपणापासून त्यांना बघत आले. त्यांची मुलं मोठी झाली, त्यांना मुलं झाली. इतपत तर हा सगळा प्रवास त्यांचा बघितला. त्याचा हा भौतिक तर असा फायदा आपल्याला लाभ आपल्याला होतोच. आणि आपल्याला काय हवंय आणखीन? आपलं जीवन आपण सुखी करायसाठीच धडपडतोय.
पण ह्या मार्गातून जाताना एकच होतं, की आपण आपल्या आत्म्याकडे वळतो, आपल्या प्रकाशाकडे वळतो. बाहेरच्या प्रकाशाला जे दैदिप्य, बाहेर जे डोळ्याला चकाकणारे प्रकाश आहेत, त्याचं आपल्याला हळू-हळू अ, आकर्षण वाटेनासं होतं किंवा ते आपल्याला डोळ्याला नकोच वाटतात. आतला प्रकाश तोच खरा आणि तेच सगळं काही खरं आहे हे आपल्याला जाणवतं. कारण तिथेच प्रभू आहे आणि तिथेच सगळं विश्व आहे आणि तिथेच आपलं सगळं सुख आहे. तर आता ब्रह्मरंध्राचा पर्यंत प्रवास झाला आईंचा. आता ह्याच्या पुढे आईंचा असाच प्रवास आपण चालू ठेवू. आजचा आता इथं मी विराम घेते. थोडा मी आज जास्त वेळ घेतला. नमो नारायण. नमो नारायण ताई. रोज इतकं सुंदर ऐकायला मिळतं, डोळ्यातनं पाणी येतं आणि शब्द येत नाही ओठातून. आईंची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आहे. खरंच आहे. कुणाला बोलायचं असेल ताईंशी तर आपण बोलू शकता. आईंची शिकवण एक एक मोती, या मोत्यांची सुंदर माळ आपण ओता आणि त्यांच्या चरणावर घालता. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे ताई आणि रोज आपलं आत्मपरीक्षण करायला आम्हाला मिळतं, की खरंच किती शिकण्यासारखं आहे आईंच्या चरित्रातून, जी शिकवण आपण देत आहात. संपोच नाही असं वाटतं. बरोबर आहे, बरोबर. सुखदा ताई, खरी गोष्ट आहे तुमची. आईची कृपा आहे. आणि आईची ताई कृपा आहे म्हणजे ते आयुष्यच तसं आहे, की ते आपण तितकं त्याचा अभ्यास करत जाऊ तसं आपल्याला कारण आपण त्या ह्याच्यातूनच आपण जातोय ना. त्यामुळे ते आपल्याला सिमिलर वाटतं. कुठेतरी आपण त्यांच्याबरोबर चाललोय. त्यांच्या निदान मागे तरी चाललोय असं आपल्याला वाटतं. आम्ही इथेच आपली रजा मागते ताई. सगळ्यांचे हृदयापासून आभार. कृपया वेळेत यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय सगळ्यांना नमो श्रीराम. सगळ्यांना नमो नारायण.